आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज, रोखठोक आणि निर्भीड. पर्याय नव्हतं. मागच्या दाराने आज जाण्याचा प्रयत्न केलं, माझ्यावर खोटे नाते आरोप करून माझा अर्ज उडवण्याचा प्रयत्न केला होता. पण निवडणूक आयोगाने कुठल्याही प्रेशरला दबी न पडता सत्तेचा विजय केलेला आणि खरे निर्णय दिलेला आहे. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे माजी महापौर श्री मैनुद्दीन शमशुद्दीन बागवान यांच्या विरुद्ध इतर काही उमेदवारांनी आक्षेप घेतलेला होता. या आक्षेपामध्ये अशी गोष्ट होती की त्यांनी महापौर सभापती असताना त्यांची महानगरपालिकेची गाडी त्यांनी काही वर्ष वापरलेली आणि त्याची थकीत रक्कम जी आहे ती भरलेली नाही. त्यामुळे थकबाकीदार असल्यामुळं त्यांचं उमेदवारी रद्द करावं अशा संबंधित एक तक्रार अर्ज आलेली. त्या तक्रारच्या अनुषंगाने जवळपास 3 ते 3.5 तास हेअरिंग चाललं. त्या हेअरिंगमध्ये असं निष्पन्न झालं की नगरपालिकेनं आजपर्यंत कुठल्याही प्रकारची डिमांड नोटीस किंवा कुठल्याही प्रकारची त्यांच्यावर शास्ती रकमेबाबतची ठेवण्यात आलेली नाही. त्यामुळं जो काही आक्षेप घेण्यात आलेले होतं ते आज आक्षेप फेटाळण्यात आले आणि त्यांचा अर्ज जो काय आहे मैनुद्दीन बागवान यांचा तो अर्ज वैध करण्यात आलेला आहे आणि त्यांना निवडणुकी लढण्याकरिता उमेदवारी वैध ठरल्यानंतर आता त्यांचा मार्ग मोकळा झालेला आहे.